मित्रांनो, जे काही मी प्राइस ऍक्शन कॉन्सेप्ट यूज करतो त्याचा यूज करून फॉरेक्स मध्ये युरो USD मध्ये राईट $1 लॉट साईजने $2,500 प्रॉफिट गेन केलेलं आहे. हा SBI लाईफचा चार्ट आहे. राईट यामध्ये ऑलमोस्ट आपण राईट रॅली बेस रॅलीने डिमांड झोन आयडेंटिफाय करून 1:11 प्रॉफिट गेन केलेलं आहे. महाराष्ट्र मित्रांनो शिकताय ना? ऑफकोर्स शिकायला पाहिजे. कारण की शिकल्याशिवाय आपण चार्टवर प्रॉपरली एंट्री टार्गेट आणि स्टॉप लॉस आयडेंटिफाय करू शकणार नाही. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड डिमांड स्ट्रक्चर ऑफ प्राइस म्हणजे प्राइसचे एक स्ट्रक्चर असते, ढाचा असते, ज्याने आपण चार्टवर डिमांड आयडेंटिफाय करू शकतो. आजचं स्ट्रक्चर आहे आपलं रॅली बेस रॅलीला डिटेलमध्ये डिस्कस करूया. राईट आणि हा कॉन्सेप्ट सगळीकडे अप्लिकेबल आहे मित्रांनो. जसे तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करा, बिटकॉइन करा किंवा तुम्ही ऑप्शन करा, कुठे पण तुम्ही अप्लाय करू शकता. कॅश करायचे असेल तर कॅश करा. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया राईट बेसिक्स ऑफ रॅली बेस रॅली कसं असतं ते आयडेंटिफाय कसं करायचं, त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स राईट कसं वर्क करतं ज्याने आपल्याला मार्केटमध्ये एंट्री मिळू शकते ते पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आणि चार्टवर पण आपण हे आयडेंटिफाय करून हे कसे काम करतात याबद्दल आपण डिस्कस डिटेलमध्ये करूया. चला तर हे तुमच्यासमोर मी एक रॅली बेस रॅली स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. राईट आता हे सोडून द्या, आता समजू नका. आधी रॅली बेस रॅली जे पण नवीन असणार त्यांच्याकरता सांगतो. रॅली बेस रॅली काय आहे, नेमकं कसं ओळखायचं चार्टवर. सो रॅली म्हणजे एक अशी कॅन्डल राईट ज्याची बॉडी ग्रीन असतं आणि बॉडी मोठी असते. जेव्हा आपण त्याला वीक सोबत कम्पेअर करतो तर त्याची बॉडी मोठी असायला हवे. दोन्ही वीक सोबत कम्पेअर करायचं आहे आपल्याला. राईट अप्पर वीक आणि लोअर वीक मेजरिंग स्केल वगैरे वापरायची नाही. फक्त बघूनच ठरवायचं की याची बॉडी मोठी आहे का आणि ही ग्रीन आहे का. जर असेल तर ही रॅली कॅन्डल अशा पद्धतीने. यावर मी रॅली बेस्ड ड्रॉपवर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार. राईट नंतर बेस कॅन्डल अपोजिट आहे. बॉडी छोटी असतं आणि वीक मोठे मोठे असतात. दोन्ही पण अप्पर वीक आणि लोअर वीकची सम करायची, इमॅजिन करायचं. हे बघा वीक मोठा आहे, यामध्ये बॉडी छोटी आहे. यामध्ये बॉडी छोटी आहे आणि वीक मोठा आहे. आणि बेसमध्ये एक लक्षात ठेवायचं की कलर कुठला पण असू शकतो. राईट कलर कुठला पण. रॅलीमध्ये कलर तर ग्रीन असतं पण बॉडी मोठी असते. आणि बेस कॅन्डल काय दाखवतं आपल्याला की फाईट बिटवीन द बायर्स अँड सेलर्स. चार्टवर जिथे पण बायर्स अँड सेलर्स वॉर करत असतात, एकमेकांसोबत भांडत असतात, ते आपल्याला बेस कॅन्डलने समजतं. राईट चला तर आता रॅली बेस रॅली म्हणजे काय. राईट सिंपल आहे मित्रांनो. रॅली आपण इथे समजलो की रॅली म्हणजे ग्रीन कॅन्डल, ती मोठी असते, वीक छोटे असतात. राईट जेव्हा आपण रॅली बेस रॅली असं प्रोनाऊन्स करतो तर यामध्ये काय आहे, रॅली स्टार्टिंगला एंडला पण रॅली आणि मध्ये बेस कॅन्डल. बघा इथे ही रॅली बॉडी मोठी आहे, वीक छोटी आहे. हा बेस राईट बॉडी छोटी आहे आणि वीक मोठा आहे. आणि ही रॅली बॉडी मोठी आहे आणि वीक छोटा आहे, ग्रीन कलर मध्ये आहे. राईट सो स्टार्टिंगला रॅली, एंडला रॅली आणि मध्ये बेस कॅन्डल. राईट अशा पद्धतीने आपल्याला हे रॅली बेस रॅली चार्टवर आयडेंटिफाय करायचं आहे. एक्झाम्पलने तुम्हाला व्यवस्थित समजणार. राईट आपण समोर डिस्कस करूया आणि कसा यूज करायचा ते पण डिस्कस करूया. राईट सो रॅली बेस रॅली काय आहे, एक कंटिन्युएशन स्ट्रक्चर आहे. लक्षात ठेवायचा हा वर्ड. कंटिन्युएशन म्हणजे काय, प्राइस कंटिन्युअसली अपवर्ड मूव्ह होते. मोस्टली याला आपण ट्रेंडिंग मार्केटमध्ये यूज करतो. जर मार्केट अप ट्रेंड मध्ये असणार तर डिमांड एंट्रीज घेतो. ऑफकोर्स हे डिमांड स्ट्रक्चर आहे. लक्षात ठेवा हे डिमांड स्ट्रक्चर आहे. सो आपल्याला डिमांड एंट्री मिळणार. कशा मिळणार, कशा घ्यायचा ते आपण समोर डिस्कस करूया. राईट काय मिळणार, डिमांड एंट्रीज या स्ट्रक्चर मध्ये मिळणार. डिमांड म्हणजे आपल्याला बाईंग एंट्री घ्यायची आहे. राईट चला तर समोर वळूया. याला काय म्हणतात, कंटिन्युएशन स्ट्रक्चर असं म्हटलं जातं प्राइस स्ट्रक्चरच्या लँग्वेजमध्ये, प्राइस ऍक्शनच्या लँग्वेजमध्ये. राईट सो रॅली काय आहे, रॅली हे मोठी कॅन्डल असते. राईट बॉडी मोठी असते, ग्रीन असते. सो बायर्स डॉमिनंट असतात त्यामध्ये. राईट त्यामुळेच ती वरती जाते प्राइस. रॅलीमध्ये प्राइस वरती जाते. आणि बेस कॅन्डल मी तुम्हाला सांगितलंच आहे की इथे बायर्स आणि सेलर्सचं काय होतं, फाईट होतं दोघांमध्ये. पण कॅन्डल क्लोज होतपर्यंत रिझल्ट काहीच नसतं. म्हणून याला हे बेस कॅन्डल मध्ये कन्वर्ट झाली. पण काय आहे समजण्यासारखं की जसं हे वॉर संपलं, बेस कॅन्डल रेडी झाली, प्राइसने अपवर्ड मूव्ह केला. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. लास्ट मध्ये रॅली
म्हणजे आपल्याला डिमांड दाखवतं चार्टवर. लक्षात ठेवायचं, प्राइस वरती चालली म्हणजे डिमांड दाखवत आहे, राईट? अशा पद्धतीने. चला आता समोर वळूया. सो फॉर्मेशन ऑफ बेस इज मेन लेवल ऑफ इंटरेस्ट. याचा अर्थ काय होतो की हा जो बेस फॉर्म होतो ना, हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. प्राइस ऍक्शनचं सगळं म्हणजे काय रहस्य या बेस मध्ये लपलेलं आहे, राईट? ते कसं आयडेंटिफाय करायचं डिस्कस करूया. सो राईट, आणि हाच एक बेस आहे जो आपल्याला एंट्रीला चान्स देतो, राईट? आधी एक्झाम्पल डिस्कस करूया डिटेलमध्ये, जेणेकरून तुम्हाला रॅली बेस रॅली चार्टवर कसंही फॉर्मेशन झालं तरी आयडेंटिफाय करता येणार. पहिलं एक्झाम्पल बघा, रॅली बेस रॅली असं प्रोनाऊन्स करतो. सो पहिली कॅन्डल रॅली, लास्ट कॅन्डल रॅली. बेस मध्ये किती पण बेस असू शकतात, एन नंबर ऑफ बेस, 10 बेस, 12 बेस, 15 बेस, 100 बेस, किती पण असू शकतात. हे काय आहे? अपोज इथे बायर्स अँड सेलर्स फाईट करत आहे. सो अशा पद्धतीने आपण रॅली बेस रॅली हे आयडेंटिफाय केलं. नंतर राईट, इथे पण बघा, सुरुवातीची कॅन्डल रॅली आणि लास्ट कॅन्डल रॅली, मध्ये 2 बेसेस. सो हे काय झालं? रॅली बेस रॅली स्ट्रक्चर झालं. नेक्स्ट, राईट, हे काय आहे? राईट, माइट बी कन्फ्युजन असणार तुम्हाला. मी हे स्पेशली याच्याकरता शेअर करत आहे कारण की इथे गॅप आहे, गॅप. आणि गॅप हायली रिवॉर्डेबल असतात. सो आपण प्राइस ऍक्शन मध्ये गॅपचा पण यूज करून हायली रिवॉर्ड गेन करू शकतो. सो इथे कसं आहे, ही रॅली, राईट, आणि या बेसचा क्लोज पकडा, राईट, आणि ओपन ऑफ नेक्स्ट कॅन्डल. अशा पद्धतीने प्राइस काय झाली? वरती मूव्ह झाली. सो ही पण हे काय आहे? रॅली आहे. पण ती दिसत नाही. तुम्ही इथे कशी रॅली दिसते आपल्याला? गॅप मध्ये दिसत नाही, आपल्याला मार्क करावं लागतं, राईट? सो आपण याला डिफरन्शिएट करतो इनविजिबल रॅली असा वर्ड यूज करून, इनविजिबल रॅली. सो इथे काय स्ट्रक्चर मिळालं आपल्याला? रॅली बेस इनविजिबल रॅली. संपला. तुम्ही याच्यानंतर तुमचं स्ट्रक्चरचा सर्च संपला. तुम्ही इथेच थांबायचं. तुम्हाला रॅली बेस रॅली माहित करायचं आहे, इथेच थांबायचं आणि डिसाईड करायचं की एंट्री कशी घ्यायची, काय होतं एक्झॅक्टली, राईट? चला तर ते पण आपण आता डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो हे कसे काम करतात? हे रॅली बेस रॅली आहे, हे कसं काम करतात, राईट? इथे समजूया. बघा, काय झालं इथे, आधी एक वेळा व्यवस्थित समजून घ्या, राईट? आधी प्राइस वरती आली, राईट, नंतर वॉर झाला, राईट, आणि नंतर प्राइस वरती गेली. वरती गेली म्हणजे काय? डिमांड आलेला आहे. सो आपण रॅली बेस रॅली आयडेंटिफाय केलं. रॅली बेस रॅली काय आहे? डिमांड स्ट्रक्चर आहे. डिमांड स्ट्रक्चर असल्यामुळे आपल्याला बाईंग करता एंट्री मिळणार, ऍज अ बायर एंट्री घ्यायची आहे, राईट? कशी घ्यायची आहे? आपण आधीच्या स्लाइडवर वाचलं एक सेंटेन्स की फॉर्मेशन ऑफ बेस इज अवर मेन लेवल ऑफ इंटरेस्ट. हा जो बेस असतो ना, राईट, इथे जो पुश करण्याकरता एक प्रेशर लागतो ऑर्डर्सचा, राईट? सो एकदम हे जेव्हा पुश होतं ना वरती, तर ऑर्डर एक्झिक्यूट नाही होत, कंप्लीट ऑर्डर. इथे बायर्सचे ऑर्डर पडलेले असतात. सो काय करतं प्राइस? पुन्हा ते लिक्विडिटी घेण्याकरता या बेस एरियामध्ये टॅप करतं अशा पद्धतीने, आणि आणखी हे वरती जातं, राईट? सो हे काय झालं? हा इथे आपण काय आयडेंटिफाय केलं? एक हिस्ट्री आयडेंटिफाय केली, इतिहास, रॅली बेस रॅली. आणि हे काय आहे? आपलं प्रेडिक्शन. हिस्ट्री रिपीटेड. हिस्ट्री काय झाली? इथे रिपीट झालेली आहे, राईट? सो काय होतं? आणखी एक वेळा, राईट, काय करायचं आहे आपल्याला? सिंपल, राईट? बघा, वर्किंग कसं आहे, राईट? जेव्हा पण ज्यावेळेस तुम्ही रॅली बेस रॅली आयडेंटिफाय केलं, आता तुम्हाला माहित झालं की हा बेस रेडी आहे ना, ह्या बेसमध्ये प्राइस काय करणार? रिटर्न येणार. काय करणार? ही अशा पद्धतीने इथे रिटर्न येणार आणि इथनं वरती जाणार, कारण की इथून डिमांड आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे डिमांड झोन हा मिळणार, राईट? चला तर आपण समोर वळूया, आणखी डिटेलमध्ये डिस्कस करूया, प्रॅक्टिस करूया चार्टवर की हे कसे काम करतात, राईट? चला तर, राईट, आधी रॅली बेस रॅली आयडेंटिफाय करू. तुमच्यासमोर फॉरेक्सचा चार्ट आहे, युरो युएसडी, राईट? मी इथे मार्क करतो रॅली बेस, हा मध्ये बेस बघा, बॉडी छोटी आहे, विक मोठी आहे, आणि ही ऍट द एंड काय आहे? रॅली आहे. अशा पद्धतीने आपण रॅली बेस रॅली आयडेंटिफाय केलं. नंतर काय शिकलो आपण? की बेस हा सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहे या रॅली बेस रॅली मधला. रॅली, बघा, रॅली आहे,
बेस रॅली हे तिन्ही पण कॉम्बिनेशन हवेच, पण यातला बेस हा सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहे. मी याला मार्क करतो, कारण की काय मार्क करणार आपण, राईट, बेसलाच मार्क करणार, राईट. म्हणजे प्राइस काय होतं या बेस एरियामध्ये येतं ना, सो मी काय केलं, बेसला अशा पद्धतीने मार्क केलं, राईट. चला तर बघूया काय रिॲक्शन आली, राईट. तुम्ही बघू शकता रिॲक्शन, राईट. अशा पद्धतीने असं नका समजू की मी इथे तुम्हाला दाखवत आहे. मी हे रिकमेंडेशन, हे रिॲक्शन येण्याच्या आधीच केलेलं आहे. ते पण मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये दाखवून देतो, राईट. एक मिनिट थांबा. तुम्ही रिस्क रिवॉर्ड बघू शकता, ऑलमोस्ट 1:12 चा रिस्क रिवॉर्ड इथे, 1:12, 13 चा रिस्क रिवॉर्ड इथे आपल्याला मिळालेला आहे, राईट. चला मग मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये पण दाखवून देतो की मी कशा पद्धतीने, तुम्ही इथे बघू शकता, राईट. युरो USD, राईट. मी रिकमेंड केलेला 7 डिसेंबरला, एक्झिक्यूट झाला 8 डिसेंबरला, राईट. आणि आज त्यांनी हाय मारलेला आहे 1.1 चा, राईट. जर कुणी पण $1 पोझिशन जर बनवलेली असती तर $2,500 प्रॉफिट झालेलं असतं, राईट. आय होप तुम्हाला समजत आहे, राईट. जर कोणी पण ही पोझिशन बनवली असती तर 2,500चं यामध्ये प्रॉफिट झालेलं असतं. तुम्ही बघू शकता काय हायली रिवॉर्ड दिलेला आहे 1:13 चा, राईट. कशाचा यूज केलाय आपण, रॅली बेस रॅली, आणि बेसमध्ये आपण काय शोधलं आहे की प्राइस तिथनं आणखी एक वेळा वरती जाणार. मित्रांनो, राईट, जर तुम्हाला कॉन्सेप्ट एक वेळा बघितल्याने समजत नसणार तर तुम्ही आणखी जाऊन रिपीट बघा व्हिडिओ. कारण की दोजी, हरामी, ब्लॅक क्राउज, मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार अशा पद्धतीचे तुम्ही छोटे-छोटे कॅन्डल बेस ट्रेडिंग करतात. त्यामुळे काहीही बेनिफिट होत नाही. ते कॅन्डल्स प्रत्येक 1 मिनिटाला, प्रत्येक 5 मिनिटाला, प्रत्येक 15 मिनिटाला रेडी होतात. कशा-कशाला तुम्ही रिस्पेक्ट करणार, राइट? तर ते इमॅच्युअर्ड वे ऑफ ट्रेडिंग आहे. ट्रेडिंगमध्ये चार्ट एनालिसिस कंप्लीट करणं महत्त्वाचं असतं. आजूला-बाजूला, वरती-खाली सगळं बघणं व्यवस्थित असतं. टार्गेट आयडेंटिफाय करणं, एस-एल आणि एंट्रीनेस होत नाही, तर टार्गेट पण आपल्याला माहीत असायला हवे, की कशा पद्धतीने आयडेंटिफाय करावे लागतात, राइट? चला, जर तुम्ही नवीन असणार चॅनलवर, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करणं विसरू नका, राइट? चला तर आणखी एक एक्झाम्पल बघूया. हा स्टॉक आहे SBI लाईफ इन्शुरन्स, राइट. यामध्ये तुम्ही इथे बघू शकता, एक मिनिट, हे बघा इथे रॅली, हे 2 बेसेस आणि रॅली अशा पद्धतीने आपल्याला रॅली बेस रॅली हे डिमांड स्ट्रक्चर आयडेंटिफाय झालेलं आहे, राइट. सो आपण काय करणार बघूया की प्राइस इथे येते की नाही. हा पण मी रिकमेंड केलेला आहे. तुम्ही SBI लाईफ हे शोधून घ्या, राइट. कुठे शोधायचं आहे तुम्हाला, टेलिग्राम चॅनलमध्ये सर्चमध्ये जाऊन तुम्ही शोधून घ्या. तुम्हाला मिळून जाणार की हा पण मी रिकमेंड केलेला आहे. असं नाही की मी तुम्हाला इथे दाखवत आहे. मी मार्केट ओपन होण्याच्या आधीच रिकमेंड करतो, ठीक आहे. सो हे आपण रॅली बेस रॅली आयडेंटिफाय केलेला आहे आणि विचार करत आहे की इथे ज्यावेळेस प्राइस येणार, राइट, सो हमखास बाईंग येणार, कारण की डिमांड झोन आहे आणि वरती जाणार. याला आपण रिट्रेसमेंट, पुलबॅक, रिटेस्ट असा कॉन्सेप्ट म्हणतो, राइट. माईट बी जे फ्रेशर्स आहेत त्यांना थोडंसं डिफिकल्ट होऊ शकते. मी टाइम फ्रेम चेंज करतो जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटीने चार्ट दिसेल, राइट. रिएक्शन्स वगैरे सगळे तुम्हाला इथे दिसून पडणार. त्यामुळे मी हे थोडं चेंज करून टाकतो. एक मिनिट, राइट. सो हा झोन आपण आयडेंटिफाय केलेला होता. तुम्ही बघू शकता, राइट, आपल्या झोनमध्ये. चला मी त्याच टाइम फ्रेममध्ये जाऊन तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही बघू शकता इथे आपल्या झोनमध्ये कशा पद्धतीने बाईंग आलेली आहे. आपण रॅली बेस रॅली मार्क केला, राइट. जस्ट किस केलाय बघा मित्रांनो, राइट. बघू शकता तुम्ही. आणि प्राइस म्हणजे डिमांड आलेली आहे. बाईंग जर एंट्री घेतली, राइट. सो हा डिमांड झोन झाला. चला मी रिवॉर्ड दाखवून देतो एक वेळेस तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला समजेल की मी जे कॉन्सेप्ट, मी जे प्राइस एक्शन वापरतो, त्यामध्ये कशा पद्धतीने हायली रिवॉर्ड्स गेन केले जातात. जर तुम्हाला सगळंच माहीत आहे, राइट, तुमचा चार्टवर व्ह्यू क्लिअर आहे, तर तुम्ही मॅक्सिमम रिवॉर्ड्स गेन करू शकता. मित्रांनो, एक कॉन्सेप्ट, चांगला कॉन्सेप्ट माहीत असणे गरजेचं आहे. दिवसभर बाय सेल करून, लॉस करून, पेन करून घेणे काही त्यात म्हणजे फायद्याचा विषय नाहीये.
तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 1:11 चा रिस्क रिवॉर्ड इथे मिळालेला आहे, जो की हँडसम रिस्क रिवॉर्ड आहे. तुम्ही ऑप्शन मध्ये जर इथे एंट्री घेतली तर 3 टाइम्स तुमचा ऑप्शन झाला. राइट? सो अशा पद्धतीने हे रॅली बाय रॅली स्ट्रक्चर काम करतं. राइट? चला तर समोर वळूया. राइट? सो आपण प्रॅक्टिकल पण समजलं, सगळं समजलं. तुमचा जर काही डाऊट असेल तर तुम्ही मेन्शन करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंट नक्की करा तुम्हाला आवडला असेल तर. राइट? मित्रांनो व्हिडिओ बनवल्यानं पुष्कळ मेहनत घ्यावी लागते. सो थोडा कॉमेंट, लाईक करून एन्करेज करा. राइट? तुमच्याकरता अशाच पद्धतीने नवीन-नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार. आपल्या फ्रेंड्स एंड फॅमिली सोबत शेअर करा. जेणेकरून मॅक्सिमम लोकांना या कॉन्सेप्टबद्दल माहिती व्हायला हवे. कारण की अशा पद्धतीने कॉन्सेप्ट तुम्हाला YouTubeवर कोणी पण समजवणार नाही. राइट? चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो आज मी इथेच थांबतो. राइट? भेटूया पुढच्या व्हिडिओ